कोकणातील दक्षिण काशी म्हणून ज्याची ओळख आहे असं कुणकेश्वर मंदिर 1100 वर्षापूर्वीचं प्राचीन असं शिवकालीन मंदिर आहे. रस्त्याच्या बाजूलाच असणारा समुद्र किनारा हा प्रत्येक पर्यटनाला आकर्षित करणाराच आहे. मंदिराकडे जात असतानाच आपल्याला श्री क्षेत्र कुणकेश्वर नावाचा बोर्ड आपल्याला पाहायला भेटतोय. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यावर एका बाजूला श्री गणपती मंदिर आहे. ज्या गणपती मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला गणपतीची 3 हात असलेली प्रतिमा आपल्याला पाहायला भेटते. मंदिराच्या बाजूलाच श्री नारायण मंदिर आहे. ज्या ठिकाणी नारायण मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर खूप सुंदर अशी आपल्याला मूर्ती आखीव रेखीव सुबक असं काम केलेली आपल्याला मूर्ती पाहायला भेटते. त्याच बाजूला श्री मंडलिक मंदिर आहे आणि या मंडलिक मंदिराच्या बाजूलाच 2 गणपती असलेले मंदिर आहे आणि याच्या समोर श्री समाधी मंदिर आहे. समाधी मंदिराच्या बाजूलाच श्री भैरी भवानी मंदिर आहे, ज्या ठिकाणी आतमध्ये शिवलिंग आहे. अशा पद्धतीने भैरी भवानी मंदिर आणि समाधी मंदिर यांच्या आतमधल्या एक छोटीशी वाट आहे. तिथून आतमध्ये गेल्यावर आपल्याला दुसरा प्रवेशद्वार हा मंदिराकडे जातो आणि त्याच्याच बाजूला श्री जोगेश्वरी मंदिर आहे. या ठिकाणी कळे लावले जातात, देवीला कौल लावला जातो व एखाद्या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी देवीकडून त्या गोष्टी संदर्भातला कौल मागितला जातो. अशी ही प्रथा आज देखील या ठिकाणी आहे. मंदिराच्या आतमध्ये दर्शन घेण्यासाठी गेल्यावर आपल्याला स्वयंभू असं प्राचीनकालीन कुणकेश्वराचं शिवलिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं आणि त्याचसमोर माता पार्वतीचं देखील दर्शन आपल्याला या ठिकाणी होतं. प्राचीनकालीन असं शिवलिंगाचं दर्शन घेतल्यानंतर आपण बाहेर पडल्यावर आपल्याला सुंदर असं मनमोहक करणारं असं समुद्र किनारा आणि दृश्य आपल्याला पाहायला भेटतं. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील नारो नीलकंठ अमात्य अशी त्यांची समाधी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. वाऱ्याची दिशा दर्शवणारा असा स्तंभ म्हणून ओळखला जातो. मंदिराच्या समोरच आपल्याला नंदीचं दर्शन होतं आणि त्याच्या बाजूला दीपज्योतिमाळ आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. मंदिराच्या मागच्या बाजूलाच आपल्याला ओटीच्या वेळी पांडवकालीन शिवलिंगांचे दर्शन आपल्याला या ठिकाणी होतं. असं हे सगळं कुणकेश्वराचं मंदिर आहे, जे आपण पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं आहे.